नमस्कार. संतांच्या प्रत्येक अभंगात एक आर्त हाक आहे आणि सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत. आपण शब्दांचा अर्थ तर वाचतो, पण त्यामागचा भाव समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला त्या दिव्य अनुभूतीपर्यंत घेऊन जाईल. विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या विचारांच्या प्रवाहात सहभागी व्हा. मानवी जीवन म्हणजे एक मोठा प्रवास आहे. या प्रवासात अनेक संकटे येतात आणि आपण त्या संकटांवर मात करण्यासाठी अनेक मार्ग शोधतो. कधी आपण पैशांचा आधार घेतो, कधी आधुनिक औषधोपचारांचा, तर कधी नवसाचा. पण या सगळ्यात आपण बऱ्याचदा एका सर्वोच्च सत्तेला आणि खऱ्या वास्तवाला विसरून जातो. आपल्या महाराष्ट्राच्या मातीला संतांची एक अतिशय श्रीमंत परंपरा लाभली आहे. त्यातलेच एक रोखठोक आणि परखड विचारांचे संत म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा आणि माणसाचा खोटा अहंकार यावर कायम आपल्या कीर्तनातून आणि अभंगातून थेट प्रहार केला. माणसाला वाटत असते की तो स्वतःच्या ताकदीवर किंवा बाह्य उपायांनी निसर्गावर आणि मृत्यूवर मात करू शकेल, पण अशा या मानवी प्रवृत्तीवर अत्यंत मार्मिक शब्दात आणि अचूक तर्क लावून संत तुकाराम महाराजांनी सत्याचा एक आरसा आपल्यासमोर उभा केला आहे. ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात की जर केवळ भौतिक गोष्टींनीच सगळे प्रश्न सुटले असते तर मग या जगात परमेश्वराचे महत्त्व काय उरले असते. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, वैद्य वांचविती जीवा तरी कोण ध्यातेन देवा. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्याच चरणात तुकाराम महाराज आपल्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देतात. आपण आजारी पडलो की आपण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो. डॉक्टर आपले काम करतात आणि औषध पाणी देतात, हे अगदी बरोबर आहे. पण महाराज विचारतात की जर फक्त औषधाने आणि डॉक्टरांच्या उपचारानेच प्रत्येक माणूस वाचला असता आणि मृत्यूवर कायमची मात करता आली असती तर ह्या जगात कोणीही देवाची आठवण काढली नसती, देवाला कोणी हात जोडले नसते. जेव्हा विज्ञानाचे आणि माणसाचे प्रयत्न संपतात तेव्हाच आपल्याला त्या अगाध ईश्वरी सत्तेची आठवण येते. म्हणजेच मानवी प्रयत्नांच्या पलीकडे एक परमेश्वरी सत्ता आहे, जिच्या इच्छेशिवाय या जगात काहीही शक्य नाही. सामाजिक संदेश. श्रोते हो, या पहिल्या चरणाचा सामाजिक संदेश खूपच मार्मिक आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे. आजच्या काळात आपण विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. नवनवीन अद्ययावत रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधा आपल्या दिमतीला आहेत, परंतु येथे महाराज आपल्याला मानवी अहंकाराची मर्यादा दाखवून देतात. वैद्यकीय विज्ञान आणि डॉक्टर नक्कीच महत्त्वाचे आहेत, पण मानवी प्रयत्नांना एक मर्यादा असते. निसर्गाची किंवा एका अंतिम सत्याची ताकद या सर्वांच्या पलीकडे आहे. पैशाच्या किंवा विज्ञानाच्या बळावर आपण मृत्यूला कायमचे हरवू शकत नाही. हा वास्तववादी विचार अंगीकारून माणसाने स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून निसर्गासमोर नम्र राहायला शिकले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. नुकत्याच येऊन गेलेल्या जागतिक महामारीचे भयानक वास्तव आपण सर्वांनी पाहिले आहे. जगातल्या सर्वात प्रगत आणि श्रीमंत देशांकडे सर्वोत्तम वैद्यकीय व्यवस्था होती. कित्येक श्रीमंत व्यक्तींकडे जगभरातील सर्वोत्तम डॉक्टरांची फौज उपलब्ध होती, तरीही त्यांना आपले प्राण वाचवता आले नाहीत. यावरून हेच सिद्ध होते की केवळ पैसा आणि वैद्यकीय उपचार माणसाला अमर करू शकत नाहीत. निसर्गाचे एक असे चक्र आहे जिथे मानवी बुद्धीचे आणि विज्ञानाचे हात टेकले जातात. तिथे अहंकार गळून पडतो आणि माणसाला निसर्गाच्या सर्वोच्च सत्तेसमोर नतमस्तक व्हावेच लागते. दुसरा चरण, काय जाणो कैसी परी. प्रारब्ध ते ठेवी उरी. भावार्थ विश्लेषण. आपण आयुष्यात खूप काही नियोजन करत असतो, पण या दुसऱ्या चरणात महाराज आपल्याला आपल्या नशिबाची आणि कर्माची आठवण करून देतात. ते म्हणतात की कोणाचे आयुष्य नक्की कसे वळण घेईल हे कोणीच सांगू शकत नाही. आपले प्रारब्ध म्हणजे आपण पूर्वी केलेले कर्म हे नेहमी आपले फळ देण्यासाठी शिल्लक असतेच. आपण कितीही शहाणपण दाखवले तरी शेवटी नियतीची आणि प्रारब्धाची एक अनोळखी योजना असते, जी पूर्णत्वास जातेच. मानवी बुद्धीला या नियतीच्या खेळाचा थांगपत्ता लागत नाही. जे घडायचे असते ते योग्य वेळी घडतेच आणि माणसाला प्रारब्ध भोगावेच लागते, हेच यातून महाराजांना स्पष्ट करायचे आहे. सामाजिक संदेश. दुसऱ्या चरणात महाराज अत्यंत रोखठोक विचार मांडतात. माणसाने आपल्या कर्मावर 100% विश्वास ठेवावा, पण त्याचवेळी जीवनातील अनिश्चिततेचा खुलेपणाने स्वीकारही करावा. आजच्या प्रचंड स्पर्धात्मक आणि धावपळीच्या युगात प्रत्येकजण भविष्याच्या चिंतेने ग्रासलेला आहे. आपण सर्वजण जीवनाचे अचूक नियोजन करण्याचा प्रयत्न करतो, पण नेहमीच सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. अशा वेळी जेव्हा अनपेक्षित संकटे येतात तेव्हा खचून न जाता, निराश न होता परिस्थितीचा संयमाने सामना करण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एखादा होतकरू तरुण जो स्पर्धा परीक्षेसाठी रात्रंदिवस एक करून अभ्यास करत असतो. त्याने सर्व तयारी प्रामाणिकपणे केलेली असते, पण नेमक्या परीक्षेच्या दिवशी त्याला अचानक मोठा आजार उद्भवतो.
किंवा एखाद्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे वाहतूक ठप्प होते आणि तो परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचू शकत नाही. त्याची वर्षभराची मेहनत आणि संधी एका क्षणात हुकते. इथे त्याचे कष्ट कमी नव्हते, पण नियतीने त्याच्यासाठी वेगळीच वेळ राखून ठेवली होती. अशा अनपेक्षित धक्क्याने नैराश्याच्या गर्तेत न जाता हे वास्तव स्वीकारून नव्या उमेदीने पुन्हा उभे राहण्याची ऊर्जा या विचारातून मिळते. तिसरा चरण. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. भावार्थ विश्लेषण. आता या तिसऱ्या चरणात तर तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धेवर थेट आणि सडेतोड प्रहार केला आहे. अनेक लोक देवाकडे जातात, नवस करतात आणि काहीतरी चमत्कार घडेल अशी खोटी अपेक्षा ठेवतात. यावर महाराज अतिशय सोपा आणि थेट प्रश्न विचारतात. जर फक्त नवस करून मुलेबाळे झाली असती तर मग लग्न करून संसार करण्याची गरजच काय उरली असती. निसर्गाचा आणि कर्माचा जो नियम आहे तो पाळावाच लागतो. केवळ अंधश्रद्धेने आणि चमत्काराच्या आशेने आयुष्यात काहीही साध्य होत नाही. माणसाला स्वतःचे विहित कर्म करावेच लागते, हे परखड वास्तव महाराज इथे आपल्यासमोर मांडतात. सामाजिक संदेश. मित्रांनो, हा चरण म्हणजे आजच्या समाजातील अंधश्रद्धेवर ओढलेला सर्वात कडक आणि सणसणीत आसूड आहे. कोणताही चमत्कार कष्टाशिवाय, कृतीशिवाय किंवा वैज्ञानिक सत्याशिवाय घडू शकत नाही, हा परखड संदेश महाराज समाजाला देतात. दुर्दैवाने आजही आपल्या समाजात अनेक लोक संकटांवर शॉर्टकट शोधतात. प्रत्यक्ष कर्म करण्याऐवजी बुवाबाजी, भोंदूगिरी आणि खोट्या चमत्कारांच्या आहारी जातात. श्रोते हो, जर केवळ मागण्या करून आणि नवस सायास करून फळ मिळाले असते तर जगात कोणीच कष्ट केले नसते. योग्य दिशेने केलेले प्रयत्न आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हेच यशाचे खरे सूत्र आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण आजचे अतिशय दुर्दैवी पण जिवंत उदाहरण म्हणजे मूल होत नाही म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी लाखो रुपये खर्चून गंडेदोरे आणि अघोरी उपाय करणारे अनेक लोक आपल्याला बातम्यांमध्ये पाहायला मिळतात. तसेच एखाद्या उच्चशिक्षित तरुणाला नोकरी हवी असते तेव्हा तो नवीन कौशल्ये आत्मसात करून मुलाखतीची तयारी करण्याऐवजी एखाद्या बाबाने दिलेली विशिष्ट खड्याची अंगठी बोटात घालतो आणि नोकरी चालून येण्याची वाट पाहतो. ही वैचारिक अंधार यात्रा थांबून कृतिशील होण्याचे भान हा चरण आपल्याला देतो. चौथा चरण. जाणे हा विचार. स्वामी तुक्याचा दातार. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज अत्यंत नम्रपणे म्हणतात की जीवनाचे हे जे अंतिम सत्य आहे, हे जे निसर्गाचे आणि कर्माचे अथांग गूढ आहे, ते केवळ आणि केवळ माझा पांडुरंग माझा स्वामीच जाणतो. माणसाच्या बुद्धीला मर्यादा आहेत, पण तो ईश्वरी दाता सर्वज्ञानी आहे. तोच या जगाचा खरा चालक आहे आणि त्यालाच या साऱ्या विश्वाचा पसारा आणि त्याचे नियम अचूक माहीत आहेत. त्यामुळे आपण आपला अहंकार आणि खोटा अभिमान सोडून त्या परमेश्वराच्या चरणी लीन झाले पाहिजे. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणात महाराज सांगतात की हा निसर्गाचा नियम, कर्माचा सिद्धांत आणि सत्याचा मार्ग ज्याने जाणला तोच खऱ्या अर्थाने जीवनात सुखी होतो. अंधश्रद्धा आणि अहंकाराचा पूर्णपणे त्याग करून शुद्ध मनाने आणि प्रामाणिक कष्टाने जीवन जगणे हाच खरा भक्तीचा आणि जगण्याचा मार्ग आहे. आजच्या काळात जिथे लोकांची मानसिक शांती हरवली आहे तिथे हा विचार प्रत्येकासाठी तारणहार ठरतो. भक्ती म्हणजे देवाकडे सतत काहीतरी मागत राहणे नव्हे, तर मिळालेल्या आयुष्यात प्रामाणिक कर्म करणे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे एक अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे उन्हा पावसात राबणारा आपला प्रामाणिक बळीराजा म्हणजेच शेतकरी. तो फळाची अनावश्यक चिंता न करता आपल्या शेतात बीज पेरतो, जीवापाड मशागत करतो आणि उर्वरित गोष्टी निसर्गावर सोपवून निश्चिंत राहतो. तो खोट्या आशा बाळगत नाही किंवा ढोंगी बाबांच्या आश्रयाला जात नाही. तो आपले कर्म अत्यंत निष्ठेने करतो. तसेच समाजासाठी निस्वार्थपणे काम करणारे समाजसेवक, जे कोणत्याही प्रसिद्धीची किंवा चमत्काराची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य बजावतात, हे लोक सत्याचा मार्ग जाणतात आणि म्हणूनच ते जीवनात सर्वाधिक समाधानी आणि खंबीर असतात. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. माझ्या तरुण मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचा हा शेकडो वर्षांपूर्वीचा अभंग आजच्या आधुनिक काळातही तुमच्यासाठी एक जबरदस्त मार्गदर्शन करणारा विचार आहे. फक्त नवस करून किंवा नशिबावर विसंबून राहून यश मिळत नसते. परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी किंवा करिअरमध्ये मोठी झेप घेण्यासाठी प्रत्यक्ष अभ्यास आणि मेहनतच करावी लागते. कष्टाला कोणताही शॉर्टकट नसतो. विज्ञानाचा आणि वैद्यकीय उपचारांचा नेहमी सन्मान करा, पण त्याचवेळी हेही मान्य करायला शिका की जगातल्या सर्वच गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. त्यामुळे कधी अनपेक्षित अपयश आले तर खचून न जाता वास्तवाचा स्वीकार करा आणि पुन्हा उभे राहा. आपण आपले कर्म करत राहणे आपल्या हातात आहे. मला सर्व काही समजते हा अहंकार सोडून द्या. निसर्गाच्या आणि सृष्टीच्या नियमांचा आदर करून आपले जीवन जगा. तुकाराम महाराजांचा हा प्रॅक्टिकल आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जर तुम्ही आजच अंगीकारलात तर तुमचे पुढचे आयुष्य नक्कीच अधिक यशस्वी आणि तणावमुक्त होईल. धन्यवाद. संत तुकाराम महाराज आपल्याला अंधश्रद्धेच्या जाळ्यातून बाहेर काढून डोळस आणि वास्तववादी जीवन जगायला सांगत आहेत. योग्य कर्माला आणि प्रामाणिक प्रयत्नांना या जगात कोणताही पर्याय नाही.
भक्ती म्हणजे केवळ वारी नाही, तर संतांचे विचार आचरणात आणणे हीच खरी वारी आहे. भावार्थ संतवाणी हा तुमचा आणि आमचा एक सात्विक संवाद आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.